26/11ला दहशतवाद्यांचं पहिलं टार्गेट होतं ते छाबडा हाऊस सेंटर। ज्यू धर्माच्या प्रसारासाठी हे सेंटर काम करतं, त्यामुळे मोठ्या संख्येनं यहुदी कुलाब्यातील या सेंटरमध्ये वास्तव्य करतात। परिणामी तहवूर राणानं या सेंटरवर नेमका हल्ला करण्याचा कट आखला होता, याची माहिती चौकशीतून समोर येते। या सगळ्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। 26/11 हल्ल्यावेळी बधवार पार्कला उतरलेल्या आतंकवाद्यांनी आपलं पहिलं टार्गेट केलं होतं ते म्हणजे छाबड सेंटरच्या नरिमन हाऊसला। ही तीच बिल्डिंग आहे ज्या ठिकाणी पहिला हल्ला झालेला होता आणि या समोर असलेल्या या रेक्स बेकरीच्या आपण भिंतीवरती पाहू शकतो आजही ज्या गोळ्यांचे मार्क्स आहेत ते जतन करून ठेवण्यात आलेले आहेत। अशा प्रकारे जो गोळीबार झालेला होता त्या गोळ्यांचे पडलेले छिद्र अद्याप या ठिकाणी बेकरीने जतन करून ठेवलेले आहेत आणि याच ठिकाणी NSG कमांडोंनी काही आतंकवाद्यांचा खात्माही केलेला होता। मात्र आता तहवूर राणाच्या या भारतात झालेल्या प्रत्यार्पणामुळे पुन्हा एकदा या जखमा ताजा होताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे या हल्ल्यामध्ये एकंदरीत छाबड हाऊसला कुणी टार्गेट करायचं, कशा प्रकारे टार्गेट करायचं ही माहिती कुणी दिली होती याचाही उलगडा होतोय का, याकडे आपलं लक्ष असेल। कॅमेरामन विनोद नाईकसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।